नमस्कार. संस्कृत संस्कृती संवर्धन संघ, देवाची आळंदी पुणे आणि आदिनाथ सातपुते सर यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय संस्कृत श्लोक स्पष्ट उच्चारण आणि पाठांतर स्पर्धेमध्ये मी सौ स्वानंदी सौरभ बार्शीकर 5व्या गटातून सहभागी होत आहे. मी निवडलेले 2 श्लोक मी आता आपल्यासमोर सादर करत आहे. प्रारभ्यतेन खलु विघ्नभयेन नीचैः प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्या विघ्नेः पुनः पुनरपि प्रतिहन्यमाना प्रारब्धमुत्तम जनान परित्यजन्ति. स्पष्टीकरण. या जगामध्ये 3 प्रकारचे लोक असतात असे सुभाषितकार आपल्याला सांगतो. त्यातील वाईट प्रकारचे लोक हे कामामध्ये काहीतरी अडथळे येतील किंवा विघ्न येईल या भीतीने कामाला सुरुवात करत नाहीत. मध्यम प्रकारचे लोक कामाला सुरुवात करतात, परंतु त्यामध्ये जर काही अडथळे आले तर ते काम मध्येच सोडून देतात. परंतु उत्तम प्रकारचे लोक मात्र कामाला सुरुवात करतात आणि त्यामध्ये जर कितीही अडथळे आले, कितीही विघ्ने आले तरीही ते काम पूर्ण केल्याशिवाय ते सोडत नाहीत. आता दुसरा श्लोक. जाड्यम धियो हरति सिंचति वाचि सत्यम मानोन्नतिं दिशति पापम अपाकरोति चित्तं प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिम सत्संगती कथय किं न करोति पुंसाम. या श्लोकामध्ये सुभाषितकाराने सज्जन माणसाची लक्षणे आपल्याला सांगितलेली आहेत. सज्जन माणसांची संगत आपल्या आयुष्यामध्ये किती चांगल्या प्रकारचे बदल घडवून आणू शकते हे सुभाषितकार आपल्याला या श्लोकामध्ये सांगतो. स्पष्टीकरण. सज्जनांचा सहवास बुद्धीची जडता दूर करतो. म्हणजेच आपण जर सज्जन माणसाच्या सहवासात राहिलो तर आपले ज्ञान वाढते. बोलण्यामध्ये सत्याचा वर्षाव करतो. म्हणजेच आपल्याला खरे बोलायला शिकवतो. आपल्याला मान सन्मान आदर मिळवून देतो. आपण जर एखाद्या सज्जन माणसासोबत आपली मैत्री असेल, एखाद्या चांगल्या माणसासोबत जर आपली मैत्री असेल तर आपल्या समाजामध्ये लोकांमध्ये आपला मान सन्मान वाढतो. तेच जर आपली मैत्री एखाद्या कुसंगत म्हणजे वाईट माणसासोबत असेल तर समाजामध्ये आपला मान वाढत नाही. आपली पापे दूर करतो, मन प्रसन्न करतो, आपली कीर्ती सगळ्या दिशांमध्ये पसरवतो. तर मग सांगा बरे, सज्जनांचा सहवास आपल्यासाठी काय काय करत नाही. धन्यवाद.